श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? छान असणार. मी बी छान आहे. आणि आज काजल आली आहे कॉलेजवरनं. आज आहे गुरुवार, तर काजलला वह्या आणायच्या होत्या. तिचा अभ्यास सुरू झालेला आहे. तिला वह्या आणायच्या होत्या म्हणून तिच्या पप्पाला कामावरून लवकरच बोलवून घेतलं होतं. मग तिचे पप्पा आणि तिनं गेली मार्केटमध्ये वह्या आणण्याकरता. होलसेल दुकानात बघून या म्हटलं होतं. तर आणि तसंच काजलला लंच बॉक्स बॅग बी आणायची होती आणि टिफिन बी आणायचं होता. तर ते बघून आले. ह्या दुकानात गेले होते वह्या आणण्याकरता, पण इथं त्यांना काही पसंत पडलं नाहीत वाटतं, म्हणून त्यांनी तिथं बघितल्या, चेक केल्या वह्या. तिच्या मनासारखे नव्हत्या तिथे वह्या. अभ्यास सुरू झालेला आहे. एकदा पेंडिंग पडलं तर परत तसंच राहून जातं. मग तिला अभ्यास परत वह्या आणल्यावर कधी करणार ना, त्याकरता म्हणलं जाऊन आता 8 दिवस झाले अभ्यास सुरू होऊन. मग इथं त्यांना पसंत पडलं नसल्यामुळे त्यांनी दुसऱ्या दुकानात गेल्या. ह्या दुकानामध्ये बघितलं, ह्या दुकानामध्ये पुरे चेक केल्या वह्या. तिच्या मनासारख्या होत्या वह्या. इथून त्यांनी घेतल्या, इथून त्यांनी खरेदी केल्या वह्या आणि पेन्सिलचा बॉक्स घेतला होता. हे ते डझनावर भेटत नाही, किलोच्या भावात मिळतो. कधी 150, कधी 120, कधी 100 बी मिळते. पण याची जरूरत आहे तर ती वह्या घेऊन घरी निघाली. हा आहे आमचा हैदराबादचा बाजार. वह्या वजन होत्या म्हणून काजलचे पप्पा पकडले, पण मध्येच काय व्हिडिओ आहे तोपर्यंत मी काय केले, घरात शेंगा परवा आणल्या होत्या ना मालामध्ये किराणा बाजार भरताना, तर ते शेंगा तशाच होत्या. तर त्यांना ऊन दाखवलं होतं 2 दिवस. तर म्हणलं आज भाजून काढावं. आता एकादशी बी मोठी एकादशी येऊ लागली. उद्या शुक्रवार उपास आहे, त्याकरता मग साबुदाणा वगैरे करण्यासाठी शेंगा पाहिजे होत्या. आणि त्याच्यातनं आज गुरुवार स्वामी समर्थांना नैवेद्य चढवायचा होता. लाडू करायचं होतं. गूळ आणि शेंगाचं लाडू करायचं होतं. त्याकरता शेंगा भाजून घेतल्या. गुरुवारी आमची थोडी बहुत सेवा राहते स्वामी समर्थाची सेवा जे कोणी करतं त्यांना अनुभव आलेलाच असेल. मला तर खूप मोठा अनुभव आलेला आहे स्वामी देवाचा. आणि गुरुवारी मी काय पहिले उपास करत होते, पण आता करत नाही आहे. आता सुटलाय उपास. आणि तसंच उपासासाठी बी होतोय. लाडू करायचं होतं काजलला. उद्या सकाळी बी लाडू द्यायचे होते. देवाला नैवेद्य बी होतो आणि काजलच्या सकाळी नाश्त्यासाठी बी होतो, म्हणून त्यासाठी थोडं अर्धे शेंगाचे लाडू केले आणि अर्धे शेंगा. आज गुरुवार आहे, मला पूजा करायचं आहे. म्हटलं पहिले शेंगा भाजून थंड करायला ठेवते. गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. तर देवदूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी माय. आज नवीन काळ नानेही त्याला, परलोकी ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी, उगाची भीतोसी भय हे पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, खरा होई जागा तू श्रद्धे सहित. कसा होसी त्यावी तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ. नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी, विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. निशंक श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी. देव जय देव जय श्री स्वामी समर्था. ओ वाळू आरती श्री स्वामी समर्था. माझी पूजा झालेली आहे. आता मी लाडू करून घेते. गूळ केसून घेतला, चाकून चिरून घेतला, शेंगाच्या साली काढल्या. शेंगा थंड झाल्या होत्या आणि लाडूसाठी मी एक थोडंसं वाटीभर तीळ घेतलं.
तीळ, कारण तीळमध्ये बी ताकद राहते. आता कॅल्शियमची ज्याला जरूरत आहे, गरज असते, कॅल्शियम ज्याची कमी झालेली राहते त्यांच्याकरता तीळ ह्या थंडीच्या दिवसाला चांगलं राहतं. तर गूळ, शेंगा आणि तीळ घालून तिन्हीचं मिश्रण केलं चांगले आणि सगळे एकत्र करून त्यांना त्यांचे लाडू करून घेतले. स्वामी समर्थांना बी नैवेद्य दाखवायचा होता आणि काजलसाठी बी तिन्ही करता बी झालं माझं. आज माझे लाडू कसे झाले, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. हा वही आणले, दोरी रस्त्यातच तुटली. असं कसं काय, नीट बांधून दिलं नव्हतं का सर? बांधून दिलं होतं. किलो मिळतंय. पेन्सिलचा डबा बी आणली काय? 50 रुपये. चांगलं आहे. 60 रुपये दिले. लय म्हणते अभि. आता भरून घे पिशवीत आणि अभ्यासाला सुरुवात करा आता. 150 रुपयाला किलो म्हणलं तर छान भेटलं ना. हो छान भेटलं. ते पानं बी चांगलं आहे ते आणि मोठी बी आहे चांगली. 400 पानाची दिसते. हे पुस्तक हिंदी साहित्य भारती. अजून काय काय आणले? आणि हे इंग्लिश. आता अभ्यास चांगला करा बेटा. आणि हे पेन्सिलचा डब्बा. 10वीला जसं चांगले मार्क टक्केवारी आणली तसं आता 11वीला सुद्धा आहे ना चांगले मार्क आणि अभ्यास चांगला कर. भरून घे तुझ्या बॅगेमध्ये. आता काजलसाठी वह्या आणलेल्या आहेत. तिला म्हटलं आता अभ्यास चांगला कर, वह्या चांगल्या घेऊन आलेली आहे. चेक केलं मी बी, चांगले आहे ती वह्या. मोठे टिफिन आणि टिफिनची बॅग तेवढी राहिलेली आहे. ते नंतर ना शनिवार या बुधवारच्या मार्केटमध्ये बघूया. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात तुम्ही? छान असणार. मी बी छान आहे. आणि आहे ना काजलसाठी वह्या आणल्यात. अभ्यास चालू झालेला आहे ना, तर तिला वह्या आणायचे होते आणि 2-3 पुस्तकं कम पडले होते. तर ते आता जाऊन तिच्या पप्पासोबत जाऊन खरेदी करून आणली आहे. वह्या बी चांगले मिळाल्यात आणि पुस्तकं बी छान भेटले. ते तिला 2-3 पुस्तकं कम होते. बाकीचे पुस्तकं तर कॉलेजमध्येच मिळाले होते. तर 1-2-3 कम होत्या. तर आता जाऊन आणली आहे तिनं. होलसेलमधनं आणले. स्वस्त बी भेटले, छान भेटले ती पुस्तकं बी आणि वह्या बी. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटायला लागले? चांगले वाटत असेल तर लाईक, सबस्क्रायबर. माझी स्वामी समर्थाची सेवा झालेली आहे. आज आहे गुरुवार, तर आज माझी स्वामी सेवा बी झालेली आहे. स्वामी सेवा तर रोजच करतो, पण इतकंच की नाही आम्ही रोज काय करतो, एक माळा जपतो, एक पूर्ण 108ची माळा जपतो आणि परत म्हटलं तर आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणतो. पण आज गुरुवार असल्यामुळं आणि 11 तारक मंत्र तर रोजच राहतात, पण 11 माळी जप केलो आणि आरती झाली. गुरुवारला आम्ही आरती करतो. रोज होत नाही आरती, तर गुरुवारला आम्ही त्यांची सेवा तो कंपल्सरी करतो. रोज राहतीच, पण गुरुवारी मात्र आरती वगैरे त्यांना नैवेद्य आम्ही करतो. तर जसं होतं तसं आम्ही त्यांची सेवा करतो. स्वामी समर्थाची पर्चा खूप आलेली आहे. आम्हाला अनुभव खूप आलेला आहे आणि यापुढं बी असंच त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावं.